मनकर्णवाडीत भर दिवसा धाडसी घरफोडी, दरवाजाचे कुलूप कापून चोरट्यांचा डल्ला, 3 तोळे सोन्याचे दागिने लंपास, परिसरात भीतीचे वातावरण। मनकर्णवाडी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। भर दिवसा घरफोडी करत अज्ञात चोरट्यांनी सुमारे 3 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे। या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ही घटना लोणार वस्ती येथे घडली असून अंगणवाडी सेविका कोमल राहुल गेंड या आपल्या 2 मुलांसह येथे वास्तव्यास आहेत। आज सकाळी सुमारे 9 वाजता त्या कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या। याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला। सुमारे 11 वाजता त्या घरी परतल्यानंतर मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। दरवाजाचा कडी कोयंडा कटरने कापून चोरट्यांनी घरात शिरकाव केला होता। घरातील कपाट फोडून सर्व सामान अस्ताव्यस्त टाकण्यात आले होते। या घरफोडीत गंठण, मिनी मंगळसूत्र आणि कर्णफुले असा सुमारे 3 तोळे सोन्याचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। श्वान पथक आणि फोरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले असून त्यांनी परिसरात शोध मोहीम राबवली आणि काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत। विशेष म्हणजे ही जागा सातारा-लातूर मुख्य महामार्गालगत असून येथे नेहमीच वर्दळ असते। याच ठिकाणी यापूर्वीही चोरीची घटना घडली होती, मात्र त्या प्रकरणाचा तपास अद्याप लागलेला नाही। दरम्यान पुन्हा एकदा त्याच घरात चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास म्हसवड पोलीस करत आहेत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार, मी कविता राहुल गेंड। आज या ठिकाणी सकाळी 9 ते 11च्या दरम्यान मी कामावर असताना आणि कोणीच घरी नसताना कुलूप तोडून घरातलं मौल्यवान वस्तू चोरीला गेलेले आहेत। तर साधारणतः 3-3.5 तोळ्याचे दागिने गेलेले आहेत। एक तर आम्हाला शेती पण कमी आहे आणि अशा अवस्थेत आम्ही कसं तरी मोलमजुरी करून जगतोय। तर प्रत्येक वेळेस जर अशी चोरी होत असेल तर ह्याला शासन जबाबदार कोण आहे? याला प्रत्येक वेळेस आम्ही किती वेळ घालायचं म्हसवडला? पहिले पण शेळ्या चोरीला गेल्या त्यावेळेस पण कुणी दखल घेतली नाही आमची। आता पण तीच अवस्था आहे। तर आम्हाला आता इथं राहावं की घर सोडून जावं असं झालंय। आमचं तर दीर आता गेलेलाच आहे, पण आम्ही तरी राहावं की नाही ह्याचा कोण छडा लावेल की नाही? तर प्रशासनाला विनंती आहे त्यांनी ह्याचा काहीतरी करावं, कारण माझी मुलं इथं कधी काही वेळेस एकटी पण असतात, आज नव्हती म्हणून। आणि उद्या जर ह्यांना काही झालंच तर काय करणार आहे आम्ही? अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।